हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते आणि तिला विशेष आदर दिला जातो. शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाबाबत काही विशेष नियम सांगण्यात आले असून तुळशीच्या संदर्भात काही कार्य करण्यास मनाई आहे. असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्यास तुमच्या घरातली सुख शांती नाहीशी होते आणि तुमच्या घरात आर्थिक संकट वाढू लागते. सुकलेली तुळस घरात ठेवू नये. घरात तुळस लावणे जेवढे शुभ मानले जाते तेवढीच वाळलेली तुळस ठेवणेही अशुभ आहे. वाळलेली तुळस घरात ठेवू नये. त्या जागी नवीन तुळशीचे रोप लावावे. वाळलेली तुळशी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरामध्ये कोरडे तुळशीचे झाड ठेवणे शास्त्रात अत्यंत अशुभ मानले गेले आहे. कोरडे तुळशीचे झाड घरात ठेवू नका. त्यापेक्षा ते ताबडतोब जमिनीत काढले पाहिजे किंवा वाहत्या पाण्यात वाहून दिले पाहिजे. वाळलेली तुळस चुकूनही पेटवू नका. तुळशीला जाळणे म्हणजे स्वतःचे नुकसान करण्यासारखे मानले जाते. तुळशीच्या रोपाला अत्यंत काळजीपूर्वक स्पर्श करावा. आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या झाडाला हात लावू नये. तुळशीच्या झाडाला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. रात्री चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. एकादशी आणि द्वादशीला चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. पूजेत तुळशीची पाने वापरायची असतील तर सकाळी तोडून ठेवा. शास्त्रामध्ये संध्याकाळी तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे. लक्षात घ्या की तुळशीची पाने कधीही पायाखाली येऊ नयेत. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच लक्षात ठेवा की चुकूनही तुळशीची पाने पायाखाली येऊ नयेत. इकडे तिकडे तुळशीचे पान पडलेले असले तर ते पुन्हा मातीत टाकावे. दररोज तुळशीची पूजा करावी आणि सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा व